नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार. माझं नाव आहे अध्या. फ्रेंड्स, फेस्टिव्ह सीझन ऑलमोस्ट आता संपलेला आहे आणि आता वेडिंग सीझन चालू झालेला आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी लग्न समारंभ असेल, साखरपुडा असेल किंवा बघण्याचा कार्यक्रम असेल तर अशा वेळी आपण छान मेकअप करून तयार होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, मेकअपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं? तर एक चांगला बेस मेकअप. हो, आणि चांगल्या बेस मेकअपसाठी काय लागतं तर एक चांगला फाउंडेशन. कारण फ्रेंड्स, बेस मेकअपवर संपूर्ण आपला मेकअप अवलंबून असतो. बेस मेकअप क्रिएट करण्यासाठी जर तुम्ही एक चांगला फाउंडेशन नाही वापरलात तर काय होईल, तुमचा मेकअप 100% खराब होऊ शकतो. तुम्ही कितीही चांगला मेकअप केलेला असेल आणि जर बेस मेकअप जर तुमचा संपूर्ण खराब झालेला असेल तर तुम्ही विचार नाही करू शकत. माझ्यासोबत एकदा असं झालेलं आहे. मी एकदम लोकल ब्रँडचा फाउंडेशन वापरला होता, लग्नाला गेली होती तेव्हा, आणि अक्षरशः माझा जो मेकअप आहे ना, इतका सुंदर मेकअप केलेला, सगळा उतरून गेलेला. त्यामुळे असं तुमच्यासोबत जर होत असेल किंवा होऊ नये यासाठी तुम्हाला एक चांगला बेस मेकअप क्रिएट करण्यासाठी एक चांगला फाउंडेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण फ्रेंड्स, आपण जेव्हा एक चांगला फाउंडेशन वापरतो तेव्हा काय होतं, एकतर आपला जो बेस मेकअप आहे तो खूप छान फ्लॉलेस होतो, लाँग लास्टिंग राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो फाउंडेशन आहे तो उतरत नाही, केकी होत नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे की आपला जो मेकअप आहे तो वॉटरप्रूफ राहतो. त्यामुळे आपल्याकडे एक चांगला बेस मेकअप क्रिएट करण्यासाठी चांगला फाउंडेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला एक चांगल्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. म्हणून आज मी तुमच्यासोबत माझे 5 फेवरेट फाउंडेशन शेअर करणार आहे. आणि हे जे फाउंडेशन आहे ते मला खूप आवडतात. खूप छान फाउंडेशन आहेत हे, म्हणून मी हे फाउंडेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. कारण मला खूप साऱ्या कमेंट येतात की अध्या कोणता फाउंडेशन घेतला पाहिजे, कोणत्या स्किनसाठी कोणता फाउंडेशन घ्यायचा आहे, ऑइली स्किनसाठी कोणता फाउंडेशन घ्यावा. तर मी ईच अँड एव्हरीथिंग सांगितलं आहे. हे जे 5 फाउंडेशन आहेत ना, ते ऑइली स्किनसाठी आहेत, ड्राय स्किनसाठी सांगितलेले आहेत, कॉम्बिनेशन स्किनसाठी आणि नॉर्मल स्किनसाठी. या 4 स्किन टाईपसाठी हे जे 5 फाउंडेशन मी सांगितले आहेत. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही हे फाउंडेशन घेऊ शकता. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ आपण सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला, व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, सगळ्यात पहिला फाउंडेशन जो माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला मी चांगल्या ब्रँडचा फाउंडेशन जर कोणता घेतला असेल, एक चांगल्या ब्रँडमध्ये जर फाउंडेशनसाठी इन्व्हेस्ट केली असेल तर तो आहे मेबेलिनचा हा फिट मी फाउंडेशन. हो फ्रेंड्स, हा फाउंडेशन आजही मला खूप आवडतो. कारण फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे तो नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे. जर तुमची नॉर्मल टू ऑइली स्किन असेल तर तुम्ही हा फाउंडेशन डोळे बंद करून घ्या. इतका छान आहे, याची कव्हरेज पण खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही फाउंडेशनचं जर असतं तर ते म्हणजे कव्हरेज. या फाउंडेशनची तुम्हाला मीडियम कव्हरेज मिळते, ठीक आहे, तुम्हाला हाय कव्हरेज नाही मिळणार. त्याचसोबत हा जो फाउंडेशन आहे तो लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे. जेव्हा तुम्ही हा फाउंडेशन अप्लाय केलं ना तर की तुम्हाला अजिबात असं फील नाही होणार की मी काहीतरी असं हेवी चेहऱ्यावर काहीतरी लावलं आहे. इतका हा लाईट वेट फाउंडेशन आहे, ठीक आहे. त्याचसोबत हा जो फाउंडेशन आहे तो मॅट आहे, ठीक आहे, तुम्हाला छान मॅट फिनिशिंग मिळेल चेहऱ्यावर. प्लस हा जो फाउंडेशन आहे तो पोरलेस फाउंडेशन आहे. खूप सारे असे फाउंडेशन असतात जे चेहऱ्यावर लावल्यानंतर ना पोर्स विजिबल होतात, म्हणजे पोर्स दिसायला लागतात. पण हा जो फाउंडेशन जेव्हा मी अप्लाय करते ना तर माझ्या अजिबात पोर्स दिसत नाही. आणि बेस्ट थिंग मला या फाउंडेशनची हीच वाटली की फाउंडेशन तुम्ही जेव्हा अप्लाय करता एकतर मीडियम कव्हरेज मिळते आणि तुमचे जे पोर्स आहेत ते अजिबात विजिबल होणार नाही. म्हणून हा फाउंडेशन मला आजही खूप आवडतो, ठीक आहे. प्लस यामध्ये तुम्हाला SPF 22 मिळतो, थोडंसं सन प्रोटेक्शन मिळतो. आणि मला वाटतं 22 SPF इनफ नाही आपल्या चेहऱ्यासाठी. आपल्याला 30 SPF आपल्या चेहऱ्याच्या प्रोटेक्शनसाठी लागतं, ठीक आहे. त्यामुळे त्यांनी SPF नसतं दिलं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, थोडंसं तुम्हाला सनरेजपासून UVB सनरेजपासून छान प्रोटेक्शन मिळेल. यामध्ये माझा जो शेड आहे ना तो 312 आहे. जर तुमचा स्किन कलर माझ्या स्किन कलरनुसार असेल किंवा थोडंसं मॅच दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही हा शेड घेऊ शकता, ठीक आहे. खूप छान हा फाउंडेशन आहे. आणि 312 जो शेड आहे ना तो वॉर्म अंडरटोन वर छान दिसतो, ठीक आहे. माझा वॉर्म अंडरटोन आहे. जर तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्ही 312 हा शेड घेऊ शकता. आणि हा जो फाउंडेशन आहे ना तो लॉंग लास्टिंग पण आहे. कारण जेव्हा आपण मेकअप करतो ना, हा फाउंडेशन बेस मेकअप क्रिएट करतो तेव्हा आपला जो मेकअप आहे ना तो 7 ते 8 तासासाठी
तसाच्या तसा राहतो. थोडासा फाउंडेशन ऑक्सिडाइज होईल, एकदम हलका ऑक्सिडाइज होईल, खूप जास्त हा फाउंडेशन ऑक्सिडाइज नाही होत, एकदम हलकासा ऑक्सिडाइज होईल. पण हा जो फाउंडेशन आहे तो लॉंग लास्टिंग आहे. तुम्हाला छान 7 ते 8 तास तुमचा फाउंडेशन जसाच्या तसा, म्हणजे तुमचा मेकअप जो आहे ना इवन पूर्ण तो जसाच्या तसा राहील. तर तुम्ही या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. या फाउंडेशनची प्राईसबद्दल बोलायचं झालं तर हा फाउंडेशन 650 रुपयाचा आहे. पण लिटरली तुम्हाला सांगू, ॲमेझॉनवर खूप छान डिस्काउंट मिळतात फाउंडेशनवर किंवा इवन कोणत्याही कोणताही प्रोडक्ट घेता त्यावर. पण मी हा फाउंडेशन अक्षरशः 350 रुपयाचा घेतला होता, खूप छान डिस्काउंटवर घेतला होता. तर तुम्ही छान असं पहिले ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल कुठूनही घेता, पण जेव्हा सेल चालू असतात ना तेव्हा जर तुम्ही कोणता फाउंडेशन किंवा कोणता प्रोडक्ट घेतलात ना तर तुम्हाला तो रिजनेबल प्राईसमध्ये मिळून जातो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ॲमेझॉनवर किंवा नायका, पर्पलवर जेव्हा सेल चालू असतं तेव्हा फाउंडेशन घ्या. ठीक आहे. आता या फाउंडेशनचं मी तुम्हाला थोडीशी याची पॅकेजिंग वगैरे हे दाखवते कसं आहे. तुम्हाला ग्लास बॉटलमध्ये मिळतो आणि तुम्हाला पंप मिळतो. ठीक आहे. पहिलं पंप नव्हतं, अजिबात नव्हतं. माझ्याकडे आधी जो फाउंडेशन होता ना हाच शेड होता, त्याला पंप नव्हतं, ते ओतून मला घ्यायला लागायचं. पण आता त्यांनी पंप दिलेला आहे, त्यामुळे हायजीन खूप छान मेंटेन करता येते जेव्हा पंप असतो आपल्या फाउंडेशनला. ठीक आहे. तर हा फाउंडेशन जो माझा आवडता फाउंडेशन आहे तो तुम्ही घेऊ शकता. छान तुम्हाला एकतर लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे, मीडियम कव्हरेज मिळते, खूप लाईट वेट आहे, SPF आहे, एवढं सगळं आहे या फाउंडेशनमध्ये. तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. खूप छान फाउंडेशन आहे. ठीक आहे फ्रेंड्स. आपला दुसरा फाउंडेशन आहे आणि हा जो फाउंडेशन आहे ना ऑलमोस्ट तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि हा फाउंडेशन पण मला प्रचंड आवडतो. तो म्हणजेच लॅक्मेचा हा 9 to 5 प्रायमर मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन. हो फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे ना तो जर तुम्हाला फ्रेंड्स फुल कव्हरेज पाहिजे असेल, हाय कव्हरेज पाहिजे असेल आणि लग्न समारंभासाठी जर बघायचं झालं ना तर आपल्याला एकदम आपला जो बेस मेकअप असतो ना तो एकदम फुल कव्हरेजचा पाहिजे असतो. तुम्हाला जर बजेट फ्रेंडली कोणता जर छान असा हाय कव्हरेज फाउंडेशन पाहिजे असेल तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. लिटरली या फाउंडेशनची जे कव्हरेज आहे ना, ओ माय गॉड, तुमच्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असेल ना तर ते सुद्धा हाईड करायला हा फाउंडेशन बेस्ट आहे. कारण इतकी छान कव्हरेज देतो. आणि हा जो फाउंडेशन आहे ना फ्रेंड्स तो ऑल स्किन टाईपसाठी आहे. तुम्ही नॉर्मल स्किनचे असाल, ऑइली स्किनचे असाल, कॉम्बिनेशन स्किनचे असाल किंवा ड्राय स्किनचे जरी असाल ना तरी हा फाउंडेशन तुम्ही वापरू शकता. कारण या फाउंडेशनचा जो टेक्स्चर आहे ना जेव्हा तुम्ही अप्लाय करताना तुम्हाला छान एक कव्हरेज मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो चेहरा आहे तो तुम्हाला अजिबात ड्राय फील होणार नाही किंवा अजिबात स्टिकी किंवा ऑइली फील होणार नाही. इतकी छान तुम्हाला कव्हरेज मिळते. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर मी सांगेल की जर तुम्ही छान तुमची स्किन केअर केलीत, हेवी मॉइश्चरायझर लावून जर तुम्ही स्किन केअर केलीत आणि देन हा जर तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलात ना एकतर खूप छान कव्हरेज मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तुमच्या चेहऱ्यावर पॅची किंवा केकी जे इफेक्ट असतात ना किंवा जे आपलं फाउंडेशन असा ड्राय होतो, ड्राय पॅचेस येतात ते सुद्धा अजिबात येणार नाही. कारण हा फाउंडेशनच तसा बनवलेला आहे, मला तरी असं वाटतं. ठीक आहे. आणि हा खूप बजेट फ्रेंडली आहे. मी अक्षरशः हा जो फाउंडेशन होता ना जेव्हा ॲमेझॉनवर सेल चालू होता 250 रुपयाला घेतलेला आहे हा फाउंडेशन लिटरली. आणि आत्ता या फाउंडेशनची जी किंमत आहे ना 450 रुपये आहे. आणि मी वाट बघते ॲमेझॉनवर कधी सेल लागतो आणि हा फाउंडेशन मी परत घेते. आता फेस्टिव्ह सेल लागलं होतं पण मी चेक नाही केलं. तर चेक केलं असतं ना तर लिटरली हा फाउंडेशन मी परत एकदा मागवला असता. इतका संपवलेला आहे की हा पूर्ण संपलेला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पूर्ण याला मी खाली केलेलं आहे आणि थोडंसं खाली आहे तर मी उलटा ब्रश करून चेहऱ्यावर नेहमी अप्लाय करत असते. आता बघू हा किती थोडासा राहिला आहे तो पण मी हा संपवून टाकणार आहे. या फाउंडेशनची फ्रेग्रेन्स आहे, याला थोडीशी फ्रेग्रेन्स आहे पण इतकी पण हार्ड फ्रेग्रेन्स नाही आहे, एकदम माइल्ड आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात इरिटेशन होणार नाही. कारण खरं सांगू मला परफ्यूमची अक्षरशः ॲलर्जी आहे. मला खूप डोकं उठतं परफ्यूम किंवा थोडीशी जरी फ्रेग्रेन्स आली ना तर माझं अक्षरशः डोकं उठतं. तर त्यामुळे ही फ्रेग्रेन्स जी आहे ती अजिबात तुमचं डोकं उठवणार नाही. त्यामुळे तुम्ही हा फाउंडेशन ट्राय करू शकता. ठीक आहे. या फाउंडेशनची पॅकेजिंग जर बघायची झाली तर अशा प्रकारे तुम्हाला हा स्पॅच्युला मिळतो. पण मला खरं सांगू ही स्पॅच्युला सिस्टीम अजिबात आवडत नाही. असं काढा आणि लिटरली ते माझ्या अंगावर पण किती वेळा सांडलेलं आहे. तर यांनी ना पंप द्यायला पाहिजे. ठीक आहे. नवीन पॅकेजिंग जेव्हा येईल ना मी मागवेल जो फाउंडेशन तेव्हा तुम्हाला या फाउंडेशनची पॅकेजिंग मी परत दाखवेल. मला माहिती नाही कशी आहे. ठीक आहे. पण हा फाउंडेशन
खूप छान आहे. लग्न समारंभासाठी, साखरपुड्यासाठी तर बेस्ट फाउंडेशन आहे. ठीक आहे. हा जो फाउंडेशन आहे तो तुम्हाला आत्ता जर घ्यायला गेलं ना तर तुम्हाला 450 रुपयापर्यंत मिळून जाईल. लॉंग लास्टिंग आहे, हा खूप लॉंग लास्टिंग आहे. हा जेव्हा तुम्ही अप्लाय करताना 6 ते 8 तास पण तुमचा फाउंडेशन जसाचा तसा राहतो. अजिबात तुमचा मेकअप उतरणार नाही. ठीक आहे. तर यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे W320 वॉर्म कॅरमल. ठीक आहे, बघू शकता तुम्ही W320 वॉर्म कॅरमल असा शेड आहे. जर तुम्ही माझ्या स्किन कलरचे असाल तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. खूप छान, एकतर हाय कव्हरेज मिळते आणि याच्यामध्ये SPF नाही आहे, सॉरी यामध्ये SPF 20 आहे. हां, याच्यामध्ये तुम्हाला SPF 20 मिळतं. पण परत एकदा सांगेल, सनस्क्रीन जर बाहेर जात असाल, उन्हात जात असाल तर सनस्क्रीन लावा. तुमच्या प्रोडक्टमध्ये कितीही SPF असू दे पण सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. छान स्किन केअर करा आणि जेव्हा तुम्ही हा फाउंडेशन लावाल तुम्हाला याची खूप छान कव्हरेज मिळेल. तुमचा जो बेस आहे खूप फ्लॉलेस दिसेल. हा जो फाउंडेशन आहे तो लॉंग लास्टिंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा हा फाउंडेशन मला ना हेवी वाटतो, पण स्टील एवढा पण हेवी नाही आहे की तुम्हाला खूप असं जडजड वाटेल चेहऱ्यावर. अजिबात इतका हेवी नाही आहे, लिटल बिट थोडासा हेवी आहे, पण कव्हरेज खूप छान देतो. चांगल्या म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये हा फुल कव्हरेजचा फाउंडेशन आहे, मला तरी असं वाटतं. तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. ठीक आहे. तर हा फाउंडेशन तुम्हाला 400-450 रुपयापर्यंत ॲमेझॉनवर मिळून जाईल. फ्रेंड्स, आपला तिसरा फाउंडेशन. आणि हा जो फाउंडेशन आहे ना, मी म्हणेल की मला खूप साऱ्या कमेंट येतात की नॉर्मल किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी फाउंडेशन सांगत द्या, कारण माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, नॉर्मल आहे, फाउंडेशन कोणतं यूज करायचं. कारण सगळे सांगतात ऑइली स्किनसाठी हा फाउंडेशन आहे, ड्राय स्किनसाठी हा फाउंडेशन आहे, पण जे मधले आहेत ना नॉर्मल आणि कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी कोणीच काही सांगत नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन. आणि फ्रेंड्स, हा स्पेशली नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किनसाठी बनवलेला आहे. तुम्हाला इथे दिसेल, पण हा नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किनसाठी बनवलेला फाउंडेशन आहे. तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता जर तुमची नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किन असेल तर. का घ्यायचं ते पण सांगते. फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे ना तो मॅट फाउंडेशन आहे. ठीक आहे. तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल, नॉर्मल असेल, इवन तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हा फाउंडेशन यूज करू शकता. या फाउंडेशनची जी कव्हरेज आहे ती तुम्हाला मीडियम बिल्डेबल कव्हरेज मिळते. ठीक आहे. मीडियम कव्हरेज मिळेल. तुमचे डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन एवढे हाईट नाही होणार, पण बऱ्यापैकी तुम्हाला छान मीडियम कव्हरेज मिळेल. याचा जो टेक्स्चर आहे, हा जो फाउंडेशन आहे तो खूप लाईट वेट आहे. अप्लाय केल्यावर अजिबात तुम्हाला फील होणार नाही की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही अप्लाय केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये अजिबात SPF नाही आहे, पॅरेबन फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे, वेगन आहे हा फाउंडेशन. ठीक आहे. आणि फ्रेंड्स, या फाउंडेशनची प्राईस जर बघायला गेलं ना तर हा 599 रुपयाचा फाउंडेशन आहे, पण मी 450 रुपयाला नायकावरून घेतलेला आहे. नायकावर तर छान सेल चालूच असतात, प्रत्येक महिन्याला चालू असतात. तर तुम्ही छान अफोर्डेबल प्राईजमध्ये, रिजनेबल प्राईसमध्ये घेऊ शकता. याची कव्हरेज तुम्हाला मीडियम मिळते, लाईट वेट आहे, लॉंग लास्टिंग आहे. आणि हा जो फाउंडेशन जेव्हा तुम्ही अप्लाय करता, मेकअप करता, 7 ते 8 तासासाठी तुमचा मेकअप जसाच्या तसा राहील. ठीक आहे. लॉंग लास्टिंग आहे आणि 7 ते 8 तास इनफ होतात. एवढाच आपण आपला मेकअप चेहऱ्यावर ठेवतो. 12 तास कोणी मेकअप ठेवायला जात नाही. त्यामुळे छान कव्हरेज एकतर मिळते, लाईट वेट आहे आणि लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. तुम्हाला छान सॉफ्ट मॅट फिनिशिंग कव्हरेज मिळेल. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल, नॉर्मल असेल, कॉम्बिनेशन असेल तर तुमच्यासाठी हा बेस्ट फाउंडेशन आहे. गो फॉर इट. अफोर्डेबल प्राईसमध्ये इतका सुंदर फाउंडेशन मिळतो. 30 ml ची तुम्हाला बॉटल मिळते. ठीक आहे. या फाउंडेशनची जर पॅकेजिंग बघायला गेलं तर अशी पॅकेजिंग आहे. ठीक आहे. पंप मिळतो तुम्हाला. हा पण खूप छान फाउंडेशन आहे, छान पंपमध्ये मिळतो. ठीक आहे. तर इझी टू यूज आहे हा फाउंडेशन. दुसरी गोष्ट, या फाउंडेशनचा जो शेड आहे तो आहे, बघू शकता, ऑलिव्ह 08. ठीक आहे. ऑलिव्ह 08 हा शेड आहे. जर तुम्ही माझ्या अगेन स्किन टाईपचे असाल, स्किन कलरचे असाल, वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्ही हा फाउंडेशन बाय करू शकता. हा फाउंडेशन थोडासा मला आहे ना असं वाटतं की माझ्या स्किनला एक्झॅक्ट मॅच नाही होत, थोडासा लाईट वाटतो, थोडासा लाईट शेड आहे, पण ठीक आहे. ब्लेंड केल्यानंतर, मेकअप ओव्हरऑल केल्यानंतर खूप सुंदर दिसतं हा फाउंडेशन. तर जर तुम्हाला जर चांगल्या रिजनेबल प्राईसमध्ये छान असा कॉम्बिनेशन नॉर्मल स्किनसाठी कोणता फाउंडेशन घ्यायचा असेल तर तुम्ही हा नायकाचा ऑल डे मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन घेऊ शकता. तर हा आहे आपला तिसरा फाउंडेशन.
फ्रेंड्स, आपण ऑइली कॉम्बिनेशन नॉर्मल स्किनसाठी फाउंडेशन बघितले. आता आपण चौथा आपला फाउंडेशन बघणार आहोत आणि हा फाउंडेशन असणार आहे ड्राय स्किनसाठी. हो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत ड्राय स्किनसाठी एक रिजनेबल प्राईसमधला फाउंडेशन तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो आहे इनसाईटचा हा HD फाउंडेशन. फ्रेंड्स, हा रिजनेबल प्राईसमध्ये ड्राय स्किनसाठी हाय कवरेजचा बेस्ट फाउंडेशन आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल आणि तुम्हाला जर छान हाय कवरेज पाहिजे असेल तर तुम्ही हा इनसाईटचा HD फाउंडेशन घेऊ शकता. एकतर हा हाय कवरेज फाउंडेशन आहे आणि तुम्हाला छान डुई ग्लोई फिनिशिंगसुद्धा मिळेल. हो, आणि हा जेव्हा तुम्ही अप्लाय करताना तुम्हाला अजिबात हेवी फील होणार नाही, इतका लाईट वेट फाउंडेशन आहे आणि इवन तुम्हाला स्टिकीसुद्धा फील होणार नाही. म्हणजे कसं असतं, जेव्हा आपण फाउंडेशन अप्लाय करतो तो खूप लाईट वेट असेल तर बेटर, जर स्टिकी फील झालं तर आपल्याला घाम येऊन तो फाउंडेशन निघून जातो. ठीक आहे, पण हा अजिबात तसा नाही आहे, अजिबात तुम्हाला स्टिकी फील होणार नाही. इवन खूप लाईट वेट हा फाउंडेशन आहे. ठीक आहे, प्राईसबद्दल बोलायचं झालं तर हा जो फाउंडेशन आहे तो तुम्हाला 275 रुपयापर्यंत मिळतो, पण डिस्काउंटमध्ये हा फाउंडेशन मी फक्त 230 रुपयाला आय थिंक मी ॲमेझॉनवरून घेतला होता. ठीक आहे, ॲमेझॉनवरून मी 230 रुपयाला फाउंडेशन घेतलेला आहे. या फाउंडेशनचा जो माझा शेड आहे तो आहे MNY20, कारण मी खूप सर्च करून हा फाउंडेशन घेतला होता, अजूनही मला आठवतं, कारण माझी स्किन नॉर्मल आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, तर आता माझी स्किन प्रचंड ड्राय होत चालली आहे. ठीक आहे, जसा ऋतू बदलतो तशी माझ्या स्किनचा टेक्स्चर बदलतो. आता हिवाळा चालू झाला आहे. ठीक आहे, विंटर सीझन आहे, तर माझी स्किन ड्राय होते. तर मी काय करते, मला कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी हा फाउंडेशन लावते. का माहिती आहे का, हा जो फाउंडेशन आहे ना याची कवरेज इतकी छान आहे की तुमच्या चेहऱ्यावर जर ॲक्ने असतील ना, म्हणजे ॲक्नेचे जे मार्क्स, पिंपल्सचे मार्क्स ज्याला आपण डार्क स्पॉट्स म्हणतो, आणि जर तुम्हाला पिगमेंटेशनसुद्धा असेल ना तर छान हाईट करायला खूप छान मदत करतो. इवन तुमच्या स्किनला हायड्रेटसुद्धा करेल, इतका छान फाउंडेशन आहे हा फाउंडेशन लावून जर तुम्ही मेकअप केलात ना, तुमचा जो फाउंडेशन आहे, तुमचा जो बेस मेकअप आहे स्पेशली, तो 5 ते 6 तासासाठी लॉंग लास्टिंग राहतो. म्हणजे अजिबात हा फाउंडेशन उतरत नाही किंवा तुमचा मेकअप अजिबात उतरणार नाही. जर तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये फाउंडेशन पाहिजे असेल ड्राय स्किनसाठी तर तुम्ही हा इनसाईटचा HD फाउंडेशन घेऊ शकता. पॅकेजिंग वाईज जर बोलायचं झालं तर अशा प्रकारे तुम्हाला ट्यूब फॉर्ममध्ये हा फाउंडेशन मिळतो. इझी टू यूज आहे आणि हा फाउंडेशन क्रुएल्टी फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे, विगन आहे, तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, रिजनेबल प्राईसमध्ये इतका छान ड्राय स्किनसाठी स्पेशली लाईट वेट आणि फुल कवरेज फाउंडेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हा इनसाईटचा HD फाउंडेशन घेऊ शकता आणि हा आहे आपला चौथा फाउंडेशन. फ्रेंड्स, आता आपण आपला 5वा आणि लास्ट फाउंडेशन बघणार आहोत आणि हा जो फाउंडेशन आहे तो मी हायली रिकमेंड करेल ड्राय स्किनसाठी. येस फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे तो ड्राय स्किनसाठी बेस्ट फाउंडेशन आहे आणि हा ड्राय स्किनसाठी का बेस्ट फाउंडेशन आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल, पण सगळ्यात आधी आपण हा फाउंडेशन बघूयात. तर हा फाउंडेशन आहे 5वा फाउंडेशन जो आहे माझ्याकडे, तो आहे स्विस ब्युटीचा हा एअर ब्रश फिनिश फाउंडेशन. आणि फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे लिटरली तुम्हाला फुल कवरेज मिळते या फाउंडेशनची. हो, तुम्हाला फुल कवरेज फाउंडेशन मिळेल हा आणि विथ तुम्हाला ग्लोई डुई फिनिशिंग मिळेल. कसं आहे, ड्राय स्किनवाल्यांनी जर मॅट फाउंडेशन यूज केले ना तर ते अजून चेहरा ड्राय होतो आणि जर ड्राय स्किनवाल्यांनी डुई किंवा ग्लोई फिनिशिंगवाले जर फाउंडेशन यूज केले ना तर स्किन खूप छान हायड्रेट होते आणि चेहरा पण आपला जो आहे तो डुई ग्लोई दिसायला लागतो. ठीक आहे, तर याचे तुम्हाला फुल कवरेज प्लस ग्लोई डुई फिनिशिंग मिळते आणि हा जो फाउंडेशन आहे तो खूप लॉंग लास्टिंग फाउंडेशन आहे. जेव्हा तुम्ही हा फाउंडेशन लावून मेकअप कराल तर तुमचा जो मेकअप आहे तो 7 ते 8 तासासाठी जसाच्या तसा राहील, इतका हा लॉंग लास्टिंग आहे. याच्यामध्ये SPF अजिबात नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन लावून तुमची स्किन प्रोटेक्ट करायला लागेल आणि त्यानंतर फाउंडेशन अप्लाय करावं लागेल. ठीक आहे फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे ना तो क्रुएल्टी फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे. ठीक आहे, आणि 30 ml तुम्हाला ही बॉटल मिळून जाते. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे कॅरमल बेज 05. ठीक आहे, बघू शकता कॅरमल बेज 05 हा शेड आहे माझा. आणि फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे तो ड्राय स्किनसाठी का बेस्ट आहे ते सगळ्यात आधी ऐकून घ्या. फ्रेंड्स, या फाउंडेशनमध्ये विटॅमिन E आहे,
कोकोनट वॉटर आहे, ॲलोवेरा आहे आणि हायलोरॉनिक ॲसिड आहे. ठीक आहे. त्यामुळे हा जो फाउंडेशन आहे ना, मी सजेस्ट करेन ड्राय स्किनसाठी. तुमची नॉर्मल स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल ना, तरी पण तुम्ही हा फाउंडेशन यूज करू शकता. पण मी हायली रिकमेंड करेन ड्राय स्किनसाठी. जर तुम्हाला छान असे तुमची स्किन मॉइश्चराईज राहिली पाहिजे, हायड्रेट राहिली पाहिजे फाउंडेशन लावल्यानंतर, तर तुम्ही हा स्विस ब्युटीचा हा जो एअरब्रश फिनिश फुल कवरेज फाउंडेशन आहे तो तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स. प्राईस वाईज बघायचं झालं तर याची जी प्राईस आहे समथिंग 500-550 रुपयापर्यंत आहे. पण मी 450 रुपयाला नायकावरून हा फाउंडेशन घेतलेला आहे. तर तुम्ही हा फाउंडेशन नायकावरून घेऊ शकता किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण घेऊ शकता. रिजनेबल प्राईसमध्ये हा जो फाउंडेशन आहे तो ड्राय स्किनसाठी बेस्ट फाउंडेशन आहे. जर तुम्हाला छान अशी फुल कवरेज पाहिजे या लग्न समारंभासाठी, साखरपुड्यासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी, आणि जर तुमची ड्राय स्किन असेल, फुल कवरेज, लाईट वेट आणि ग्लोई डुई लुक पाहिजे असेल, तर तुम्ही हा फाउंडेशन यूज करू शकता. मला हा फाउंडेशन जेव्हा मी अप्लाय केला ना, लिटरली मला खूप छान वाटला हा फाउंडेशन. एकतर तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असेल, पिगमेंटेशन असेल किंवा पिंपल्सचे मार्क्स असतील, म्हणजे ज्याला आपण ब्लेमिशेस वगैरे म्हणतो, आणि कालवटपणा असेल चेहऱ्यावर, तर ते पण खूप छान हाईड करायला हा फाउंडेशन खूप मदत करेल. तर तुम्ही हा फाउंडेशन घेऊ शकता. तर फ्रेंड्स, हा होता आपला 5वा फाउंडेशन. हे आहे आपली आजची व्हिडिओ आणि हे आहेत माझे 5 फेवरेट फाउंडेशन. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन घेऊ शकता आणि मी प्रत्येक स्किन टाईपनुसार हे फाउंडेशन तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुमचा जो स्किन टाईप असेल त्यानुसार तुम्ही हे फाउंडेशन घेऊ शकता. ठीक आहे. आणि हे जे फाउंडेशन आहेत ना, एकतर हाय कवरेज मिळते, फुल कवरेज तुम्हाला मिळते, लॉंग लास्टिंग आहेत, प्लस रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला कोणत्याही ॲपवर अवेलेबल मिळतील. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन परचेस कराल तेव्हा 4 ॲप बघा. कारण मी जेव्हा पण कोणताही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर मी पर्पल, नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर सगळ्यात आधी चेक करते. तिथे जर त्या 4ही वेबसाईट किंवा 4ही ॲपवर जिथे मला रिजनेबल प्राईसमध्ये तो प्रोडक्ट मिळेल ना, तिथून मी प्रोडक्ट नेहमी परचेस करते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेव्हा सेल लागतो तेव्हा एकतर परचेस करा किंवा जेव्हा ज्याच्यावर जास्त आपल्याला डिस्काउंट मिळतो ज्या ॲपवर, तिथून तुम्ही रिजनेबल प्राईसमध्ये खरेदी करा. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आणि तुमची स्किन टाईप कोणता आहे आणि तुम्हाला कोणता फाउंडेशन आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना, तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत, यार या टॉपिकवर व्हिडिओ बनव, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनव. आणि लिटरली तुम्हाला सांगू, मला अक्षरशः वेळ नाही आहे. कारण पण तसंच आहे. कारण काय आहे की माझी दीदी, म्हणजेच माझी सख्खी बहीण, माझी सख्खी जाऊ आहे, माझी मोठी दीदी आहे ती, आणि तिला 9वा महिना चालू आहे आणि 20 की 22 तारखेला समथिंग डेट दिली आहे आणि त्या दिवशी जाऊन डिलिव्हरी होणार आहे. ठीक आहे. सी सेक्शन होणार आहे, कारण पहिला सी सेक्शन आहे म्हणून दुसरा पण सी सेक्शन होणार आहे, सिझरिंग होणार आहे. तर त्यामुळे काय झालं की दीदीची डिलिव्हरी आली आहे. शेतीची पण कामं चालू आहेत. शेतामध्ये अक्षरशः आत्तासुद्धा झोडणी करायला घेतली आहे. आणि या सगळ्यामध्ये ना सासू सासरे मग शेतात आहे. दीदीचा 9वा महिना आहे. माझा मुलगा लहान आहे, त्याला पण बघायचं असतं. घरातली कामं पण आहेत. लिटरली मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळत आहे खरंच. कधी कधी मी रात्री 12 वाजता व्हिडिओ बनवायला बसते. काय करू, दिवसा वेळच नाही मिळत. मग रात्री दिवसा थोडासा आराम करून, म्हणजे दुपारची झोप काढून मग रात्री मी शूट करायला बसते. आत्ता पण सासू सासरे शेतामध्ये आहेत. मुलगा झोपलेला आहे आणि तो कधी पण उठेल. तर असं सगळं चालू आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत त्या लेट येत आहेत. आणि तुमचे जे टॉपिक आहेत, तुम्ही मला ज्या रिक्वेस्ट केलेल्या आहेत त्या मी नक्की करेल. नक्की तुमच्यासोबत त्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येईल. पण थोडंसं मला समजून घ्या, कारण लिटरली आता दीदीची जी बॅग आहे ना, तीसुद्धा मला आज भरायची आहे. तर ते पण काम करायचं आहे. घरातली पण कामं आहेत. मी पण खूप एवढी थकलेली आहे ना की मला अक्षरशः काय सांगू, लिटरली की माझी धावपळ चालू आहे ना. तर थोडंसं समजून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ लाईक करा, बघत राहा. ठीक आहे. आणि मागाशी काय झालं, मी रिव्ह्यूसाठी जे फाउंडेशन काढले होते, लिटरली माझ्या मुलाने काय केले, ते फाउंडेशन खाली पडलेले बघितले. मी ठेवले होते खाली, ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायची होती. त्याने ते परत उचलले आणि हे ड्रॉवर तुम्हाला दिसतात का, या ड्रॉवरमध्ये त्याने टाकून ठेवले. आणि लिटरली मी बघतच बसली की यार, इतका माझा गोंडस मुलगा इतका मला सपोर्ट करतो आहे, तोसुद्धा मला सपोर्ट करते. माझ्या इथे एवढ्या वस्तू पडलेल्या असतात,
जसं शूट केलं तिथंच पडलेलं असतं, तो अजिबात हात लावत नाही, अजिबात हात लावणार नाही, काहीच करणार नाही. उलट कुठं काय पडलेलं असेल तर तो मला आणून देतो. आणि त्यामुळेच मला हे सगळं करायला, सगळं मॅनेज करायला, घर, मुलगा किंवा सासू सासऱ्यांचं, दीदीचं पण कसं आहे, दीदीला एवढी कामं होत नाही आता, ठीक आहे. आणि आम्ही नाही सांगत, तर ते सगळं बघणं, त्याच्यातूनच मला ताकद मिळते, ठीक आहे. तर जास्तच बोलली का, थोडंसं पर्सनल झाली, ठीक आहे. पण ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. सगळ्या फाउंडेशनच्या लिंक्स आहेत त्या मी सर्व फाउंडेशनच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तर तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता, आम्हाला सपोर्ट करता, तेव्हा आम्हाला मोटिवेशन मिळतं अजून छान छान कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी, ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव, टेक केअर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.